बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बार्शी तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदळाच्या संशयित तस्करीचा पर्दाफाश झालाय. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 20 जुलै रोजी मौजे सौंदर्य येथे MH13 DQ 6184 हे पिकअप या वाहनाला अडवून त्यामधील सुमारे 4610 किलो तांदूळ भरलेले 80 प्लास्टिक कट्टे जप्त केले. या प्रकरणी ज्ञानेश गजाराम कुंटलवाड, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय बार्शी यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पिकअप चालक अक्षय राजाभाऊ बारसकर याच्याकडे तांदूळ वाहतुकी संदर्भातील कोणतीही अवैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. चौकशीत त्यांनी हा तांदूळ बार्शी मार्केट यार्ड, तुळजापूर रोड येथील दिगंबर संभाजी सुरवसे आणि विवेक संभाजी सुरवसे यांच्या आडत दुकानातून धरून वैराग किंवा सोलापूर येथे नेण्यास सांगितल्याची माहिती दिली. 24 जुलै रोजी पुरवठा विभागाने पंचसक्षम वाहनाची तपासणी केली असता विविध रंगांच्या प्लास्टिक पोत्यांमध्ये तांदूळ आढळून आला. वाहनातून विनियोग वे ब्रिज बार्शी येथील वजनाची पावतीही मिळाली असून त्यावर तांदळाचे वजन 4610 किलो असल्याची नोंद आहे. तांदूळ शासकीय बारदान्यात नसला तरी चालकाकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने तो सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पुरवठा विभागाच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून तांदळाचा मूळ स्रोत आणि तस्करीचे जाळे उघड करण्यासाठी पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.